नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी असाच ब्लॉग चालू केला, विचार करायला चालला आज ब्लॉग चालू करूया. तर आज आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर. तर आम्ही सगळे मिळून चाललो आहे पलेडियमला. खूप दिवसानंतर आम्ही आता कुठेतरी बाहेर फिरायला चाललो. भरपूर दिवस आम्ही नाही गेलेलो बाहेर, कारण की तेही बिझी होते, मीही बिझी होतो, माझं जॉबचं काम, बाहेर फिरायला गेलेलो म्हणून ते मी ह्याला टिप्स देते, कॅमेरामध्ये बघून बोलत मी असं बोलत होतो. तर आता आम्ही चाललो आहे पल्लीडेमला आणि आम्ही एक चॅलेंज करतो आहे. तर त्या चॅलेंजच्या मागे जे पण काय BTS असेल तर ते मी तुम्हाला या चॅनलवरती दाखवेल. तर बघू कसा होतोय. दीदी आता मम्मीला एक्सप्लेन करणार आहे की व्हॉट इज चॅलेंज. त्याच्यामध्ये चीटची आम्हाला गरज असणार आहे. तर दीदी चीट बनवायला गेले, तोपर्यंत मी माझी रील अपलोड करून घेतो आणि मग परत ब्लॉग चालू करू. मला पण नाही माहिती. ओके, अजून पण एवढा अभ्यास करतो, एवढी बुक घेऊन काय करतोस? पढाई लिखाई का काम है मॅम. 4 लोक आहेत ना, 4 लोक आहे. काउंट कर एकदा. काय लिहिणार आहे त्याचं ते तर सांग. एकमेकांची नावं ठरली आहेत ना. अच्छा, बस तेवढंच लिहिणार आहे. मग मला कशाला चालू करायला सांगितलंय. हा, ते म्हणजे आता आम्ही नावं लिहितोय कारण तो चॅनलचा BTS चॅनलचा BTS अशी हिने विचारलं कशाने लिहू, तो बोलतो मम्मीच्या आयलाइनर लिहिली. वाय नॉट. Why not? कशाला उगाच वेस्ट घालवायचंय. पण स्वतःचं नाव आलं तर परत सगळ्यांनी करायचं. हा, जर स्वतःला नाव आलं तर मग स्वतःसाठीच घ्यायचे असं वाटतं गरजेचं आहे ते. तुला कोणाचं वाटतं तुला येईल नाव? मॉम. मम्मी तुला कोण वाटतं तुला कोणाचं नाव येईल? तेच शिवानी सांग. अँड यू? मला वाटतं मला गौरांग येईल. आणि मला वाटतं मला मी येईल. म्हणजे मी यश ही राहिली. दोघं राहिला तुम्ही. नाही मी लिहिलं, मम्मीला मग तुझं नाव कोणी घेतलं? कोणीच नाही. मी येईल. ते असं थोडी येणार आहे. त्याला एकमेकांचे चीट सांगायचे, एकमेकांना चीट नाही सांगायचे. चला, झालं माझं. सो बेसिकली आम्ही काय करतोय की आम्ही चिट्स पाडतोय आणि ज्याला जो नाव येईल त्याच्यासाठी आपल्याला जे वाटतं की त्याच्यासाठी जे गरजेचं आहे ते आम्ही विकत घेतोय. येस. तो हा चॅलेंज आहे. तर जसं आपण आता BTS फॉलो करतोय, मला फक्त एक गोष्ट सांगा, तुम्ही काय विचार केलाय का की तुमच्यासाठी काय कोण मी असेल? जो समजा विचार केलाय त्याच्याने समोरच्या माणसाला लगेच कळेल की ते त्याच्यासाठी आहे. म्हणजे काहीतरी विचार केलाय. मी विचारच नाही केला कारण की मला माहितीच नाही तिकडे काय काय आहे. अरे मला पण नाही माहिती काय. मला प्रोडक्ट डोक्यात ठेवलाय फक्त मला. आणि तर H&M मध्ये जाऊया, ओके, कारण की आपल्याला इन जनरल यशसाठी म्हणजे jeans दीदीचं काम घ्यायची. होऊन जाईल. नाही माझ्यासाठी नाही, यशला जीन्स घ्यायचे इन म्हणून. जनरल. हा, इन जनरल. बघू आता, मी पण काय विचार नाही केलेला आहे. आता विचार कर तू, अजून 38 मिनिटात मगाशी ना इथे सन दिसत होता. सन दिसत होता. पूर्ण एक सन फुल मोठा होता. तर मी असंच बोललो की फुल संडे. आणि तुम्हाला दाखवेपर्यंत तुझा सेट झाला. सेट झाला एकदम सेट. फुल झपाक झुपूक सगळं सेट झाला. नाईस. हे जे अंतरा लावला आहेस दॅट इज गुड. अंतरा को मोड़ के जब मुखले ए, बस आज हे फुल संडे फुल संडे हाफ दिसतोय पण तुम्ही बाकी हाफ हे इमॅजिन. गाड्या नसते तर मजा मला असं आली. डान्स बघतोय. दीदी गेली. दीदी कुठे गेली? दीदी कुठे? मॉल तसा भरपूर चांगला आहे, भरपूर. बट इकडे यायला आम्हाला 2-3 तास झाले. 2-3 तास नॉट 2-3 तास 2 आवर्स. आणि पार्किंग शोधायलाच आमचा 1 तास गेला. मॉल कसा वाटला? तू पहिल्यांदा आली आहे. मस्त आहे ना मॉल. हे बघ इकडनं पण हिरानंद द वॉक सारखं बोलते. बट हे बघा इकडनं पण असं आहे, इकडनं पण असं आहे. फुल असं आर्किटेक्चर फुल एकदम मस्त बनवलं आहे या लोकांनी. कोणालाच काहीही भेटलेलं नाहीये, काहीच नाही. तुला वाटतं आपला चॅलेंज संपणार आहे? मला तरी नाही वाटत आहे, कारण की मलाही काहीच नाही भेटलेलं आहे. कॉम्प्लिकेटेड आहे ना दुसऱ्यांसाठी गिफ्ट घेणं. मला सांग आपण कुठे आता? युनिकली. सो इथे ना सगळे कोरियन टाईपचे कपडे असतात पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. एक हा. टँक टॉप असं 2000 वगैरे आर यू सर्चिंग फॉर एनी कोरियन आउटफिट्स? येस, नॉट अन आउटफिट, ओनली जॅकेट. फॉर हुम? मदर इंडिया. इथून डायरेक्ट कोरियालाच निघायला लागेल. इथून काय घेतलं तर बाहेर ती मुलींची जे जॅकेट होती ते कुठे? मला गुल. स्वेटशर्ट सारखे, स्वेटर सारखे. आता मला असं वाटतंय जेंटस सेक्शन साठी आपल्याला वरती जावं लागेल. इथे काहीच नाही भेटत आम्हाला दोघांना. कपडे खूप अमेझिंग येतात इथे, म्हणजे क्वालिटी खूप छान आहे कपड्यांची. खूपच चांगले, खूप म्हणजे खूपच चांगले. तुम्हाला यायचं असेल तर या. आणि काहीच महाग आहेत, काही 2000 मध्ये मिळतंय. म्हणजे Zara H&Mच्या प्राइस मध्ये तुम्हाला पॅन्ट मिळते, पण क्वालिटी मला खूप आवडते. खूपच चांगली क्वालिटी आहे. Zara H&M पेक्षा बेटर. इथे सगळे हे आम्ही खालून वर आलो की मेन सेक्शन मध्ये जाऊ. बट मेन सेक्शन मध्ये असे डिप्रेस कपडे लावलेत ना खाली, असे एकदम
फर्स्ट क्लास भाई कपडे वगैरे सगळे. मला इथे मी मागतपासून काहीतरी चांगलं ऑप्शन शोधतोय, लाईक जॅकेट और स्वेटशर्ट वगैरे. बट इथे सगळे एक तर थर्मल क्लोथ्स आहेत आणि मुलांचे थर्मल क्लोथ पण इथे एकदम चांगले नाही आहेत. मला काही आवडतच नाही आहे. हां, मी तुम्हाला तसं सांगितलं, हे तुमच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच नाही, आपल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच नाही की मला माझंच नाव आलेलं आहे. तर हे असे थर्मल क्लोथ्स मला कुठेही भेटू शकतात. बट मला हवे होते असं काहीतरी जॅकेट्स और झिपर्स टाईप, बट मला नाही भेटत आहे काहीच. अच्छा, हे असं सेल्फ वाला आहे का? अरे भाई हे अजून कसं नाही, डिकॅथलॉनचं पण असं आहे, पण ह्याच्यात तुम्ही बास्केट पण इथे ठेवू शकता. बास्केट पण? बास्केट नाही, अच्छा डायरेक्ट बास्केट आणि सगळं स्कॅन होत आहे. सगळं छान एकत्र होतं. नॉइस. क्या कहना है आपको ये IT वाले टेक्नोलॉजी? आवडला असं वाटलं. काय बोलत होता? ह्यांच्याकडे एक तर ते टॅग्स नाहीत मॅग्नेट वाले, त्याच्याने ते बी 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 सगळीकडे वाजत मॅग्नेट असतं ना, मग परत ते जाऊन काढावं लागतं. जर त्याच्याशिवायच आपण आलो तर खतम. आता आणि त्याच्यात काय होतं माहितीये, जर तुमचं सेल्फ चेकआउट असेल, चेकआउट काय बोलतात, बिलिंग, सेल्फ बिलिंग असेल, तर तुम्हाला ते सेल्फ बिलिंगचं हेच काय बोलतात त्याला फायदाच नाही होत, कारण तुम्हाला ते मॅग्नेटवाला करावं लागतं. इथे कसं यांनी मॅग्नेट लावलंच नाही, मग बिल करून डायरेक्ट कल्टी. पण त्यांना एवढा विश्वास कसा आहे लोकांवर भाई. ट्रस्ट ना भाई, एक नंबर आहे भारी आहे. तसंच पाहिजे. आवडलं मला. त्याच्यासाठी चेकिंग करण्यासाठी आम्ही विचार केला की चला जाऊन बघतो दरवाज्यात. तर दीदी पहिल्या पाठी थांबली. हा, शहाणी पाठी थांबली, मी एकटा चालले आपली पिशवी घेऊन असा. You very chalak, bro. More chalak. आवाज आला असता तर आम्ही आतमध्येच गेलो असतो. आम्ही नाही, दीदी. नाही आता बोललास तू भाई. मला एक मशीन सापडली, नॉट मशीन, माहिती नाही काय आहे. त्यांनी इथे स्किन अनालिसिसचं ठेवलंय. तर मला हे ट्राय करायची खूप इच्छा होती, बट मी विचार केला की पहिला तू जा. माझ्या बायकोला माहिती, शिवानी काय सुंदर दिसते मी बघा. तुझा जावई किती सुंदर दिसते बघा. 3% 78. कॉंग्रॅच्युलेशन. 78%. कर पुढे कर. माझं करून बघूया. हा, ही छान. नाईस. आम्ही आलो आहे मुजीमध्ये. मला तरी अजून काही कपडे भेटले नाही. यश आणि दीदीने घेतलेत स्वतःसाठी पण आणि चॅलेंजसाठी पण. मुजीमध्ये पण असे जॅपनीज वगैरेचे टाईप ऑफ कपडे आहेत, तर मी बघतोय. तिकडे तर नाही भेटलंय. किती मस्तपैकी सजवलंय ना मॉल अख्खा. मगाशी आम्ही तिथे मोजीमध्ये गेलेलो ना, मला नाव लक्षात येत नाही आहे, आठवत नाही आहे मला. मोजीमध्ये गेलेलो, तिथे बाथरूम होता. अँड बाथरूम इट वॉज फॉर 7,000. 7,000साठी मी बाथरूम घेऊ? हां, माझ्याकडे बाथरूम पण नाही, बट 7,000साठी बाथरूम जरी माझ्याकडे पैसे असते, 7,000साठी बाथरूम घेऊ? त्यापेक्षा मी ते पैसे उडवले असते. मी जसं बोललो की मला असं काहीतरी हवं होतं, बट मी विचार केला की हे मी फक्त कधीतरी पार्टीजला वगैरेच घालू शकतो. कधी असंच कुठेतरी जाण्यासाठी वगैरे नाही घालू शकत. किंवा आता काय विंटरवरचं काय पार्टी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पण इट वुड नॉट लुक दॅट मच गुड. म्हणून मग मी एक वेगळं जॅकेट घेतलं आहे जाराचं. म्हणजे माझा चॅलेंजमध्ये माझाच नाव आलं आहे म्हणून ते दाखवतो तुम्हाला. ते आता आम्ही चाललो खायला. तिथे सगळे एकदम मस्त एस्थेटिक्स बनवलेले आहेत बघा. आता आम्ही चाललो आहे फूमध्ये. आता ऑलमोस्ट सगळा चॅलेंज वगैरे करून झाला. मग आम्हाला पेटपूजा करायची होती, म्हणून आम्ही कुठे आलो? फूचा मिनिंग माझा फेवरेट प्लेस. फूचा मिनिंग काय सांग? जेवण नाही, गुड लक. हा, नाईस. तुला मी फू तुझ्याकडनं मला फूड. मॅम प्लीज रिपीट द ऑर्डर. ऑर्डर मी त्यांना ना असं तुटक फुटक ऑर्डर सांगितले. फर्स्ट आहे हनी चिली, मग ते कम्प्लीट करतात. त्याच्यानंतर काय ते हॉबेनारो सुशी, नंतर वोक टोस्ट राईस नूडल्स. काहीतरी आहे, मला पण नाही माहिती. मग वोक टोस्ट राईस नूडल्स. वोक टोस्ट राईस नूडल्स म्हणजे मैदा नाहीये, हातासारखं, थॉटफुल हाताचे. आणि त्याच्यानंतर डिमसम गेला. ह्यांचे डिमसम काय असतं? डम्पलिंग. मोमो पातळ झालेला कव्हरिंग. राईसचं कोटिंग असतं. राईस हो, ते आपण बनवलं ते. हा, तसं नाही पण वेगळं. स्टीम आपण बटर फ्राय करतो. पण खायची इच्छा आली यार. बनवूया एकदा, परत एकदा. बनवूया. सो हे सगळं मागवलं, सगळं हेल्दी मागवलं. नाही, ही जागा तुला कोणी पहिलं दाखवली? आम्हीच शिवानी, केली. मला बर्थडेला जायचं होतं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला माझ्या बर्थडेला सुशी टेस्ट करायची होती, म्हणून मी सगळ्या माझ्या फ्रेंड्सना, जबकी माझ्या बर्थडेला मला सुशी ट्राय करायची होती, तर मला घेऊन जायला पाहिजे होते. तर मी माझ्या सगळ्या मित्रांना घेऊन गेलेली, ज्याच्यामध्ये यश होता. तुला नव्हतं माहिती तिला सुशी खायची होती? नाही, हिने सांगितलं नसेल. सांगितलं.
आपण डिस्कस करू. आपण डिस्कस करून फिनिश ठरवलं की आपण जाऊया फुला. मग मी कशाला आम्ही पुढे काय बोलत. नाईस नाईस. आता खातं लगेच आणि मग भेटूया परत. हे असे ऑलरेडी सजवून द्यायचे असते डिश. मेहनत नाही लागत ना. बघ ना किती मस्तपैकी सजवलं. आता गौरांगला परत ते करत नाही बसवायला आम्हाला. हा, पण तरी तेच. करणारच. करणार इकडनं जरा सोया सॉसची लाईन टाकणार. आता ते लोक आहे ना ते असे चार सॉस आणून देणार. हा मग सोया ह्याच्यात होते ते गेले ते काय बोलत होती. सोया सॉस नसतं. सोय सॉस असतं. सोया सोय सॉस. सोया सॉस. सोया सॉस. मी वोक बोलली तर ह्याला प्रॉब्लेम. नाही मी आणि मला पण नाही माहित काय बोलतात त्याला म्हणून मी हे केलं. नाईस. की वोक आहे का वॉक आहे. ठीक आहे. फू बोल तिला फू. फू. आणि तो स्पार्किंग की तिकडचे लोक गुड लकला असं करत असतील हात मिळवून. Baigan. इथे नको करू मारतील चॉपस्टिक. ऑलरेडी चायनासोबत संबंध ठीक नाहीत. घेऊया हे पण घेऊया. आणि ऑलरेडीच ओपन केलेलं. मला ब्लॉग मध्ये ओपन करायचं होतं. 1 2 3. नाईस. त्याच्यामध्ये चिली ऑइल टाकलंय आणि सोया सॉस टाकलाय. गरम असणार पण गौरांग. हा भाई हा. नाही मोमोज पेक्षा खूप चांगला आहे. नेक्स्ट इज दिस व्हॉट चिली ऑइल. पुन्हा चिली पटेटो. व्हॉट पुन्हा चिली पटेटो. होणार चिली पोटॅटो नाही मला कळलं. चिली ऑइल का. तो काय बोलला म्हणजे ना पुन्हा चीज पटेटो. मला कळलं ऐकलं. नाईस. आता खाऊन बघ. पण मस्त आहे पण. आता याचं टेस्ट ऍक्शन तू दे. गरम आहे बाबा हे एवढंच नाही. मम्मीचा अजून तर डम्पलिंगच नाही संपत. हा खूप हेल्दी आहे खूपच. मेल्ट झालं ना तोंडात. हो. तिकडे जा. दोघं जण सुशी. कम ऑन यू कॅन डू इट. पर्पल राईस आहे. पर्पल नाही ब्लू राईस आहे. Cheers. आपण तायपेला खाल्लेली ना. हा ती ताईपे. जास्त बेटर आहे. खूप भारी. माझी प्लेट बघा. रिॲक्शन घेऊ. हा हे रिॲक्शन घेऊ आपण तिथं. गरम आहे ना म्हणून थांब. क्या बोलना चाहते हो आप. हा. सटल टेस्ट आहे. हे पण खाल्लंस तू. कसं लागेल एकदम असं एकदम साधी सिंपल मस्त टेस्ट. आंघोळ केली त्याने. काले पाणी की सजा. दिस इज मँगो पुडिंग. आम्हाला यांनी कॉम्प्लिमेंटरी दिली त्यांच्या साईडने. कशी लागते. नेहमी होतं आपल्यासोबत. हा तुम्ही लास्ट टाइम पण आलेला तर इकडे झालेलं ना. होते थर्ड टाइम. नाईस. काहीतरी की भाई. किती भारी त्यांनी मस्तपैकी सजवलंय ना. म्हणून टाइम लागला बिल घ्यायला. नाईस. मस्त दिसतं एकदम. तुम्हाला नक्की बोलेल की तुम्ही फू मध्ये नक्की या. कारण की खूप मस्त होतं. हर एक जे पण आम्ही डिश मागवलेली सगळी खूपच चांगली होती. आणि मग नंतर त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ते मँगो पुडिंग दिली. ती तर एकदम अप्रतिम होती. तुम्हाला जर कधी असं चायनीज वगैरे ट्राय करायचं असेल ना एकदा फूड ट्राय करा. फूड खरंच खूप चांगलं आहे. फक्त हे अख्खं सगळं असं तुम्ही जर बघाल नीटपैकी असं वाटेल की तुम्ही टाइम स्क्वेअरमध्ये फिरतायत. टाइम स्क्वेअरमध्ये मस्त मॉल बनवला आहे. असा मॉल बनवायचा बाई. फुल असं टाइम स्क्वेअरवाली फिलिंग येते. फुल लेगोने हे बनवलं आहे स्पायडरमॅन. तर मित्रांनो मग तुम्ही बघितलं की आम्ही सगळे कसे एकदम बाहेर गेलेलो आणि मग तिकडे काय ना काहीतरी चॅलेंज केला. ऑब्व्हियसली एकच चॅलेंज केलं काय ना काहीतरी नाही केलं. मग नंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर मग सगळे आपापले ट्राय केलं. सगळ्यांना एकमेकांना सांगितलं की मला कोण आलेलं. आणि मग तसं आम्ही ते ट्राय करून वगैरे बघितलं. आणि मी जॅकेट घेतलेलं तुम्ही माझ्या रील्सवरती बघू शकतात. जे ब्लू कलरचं जॅकेट मी दाखवलं आहे ते मी माझ्यासाठी घेतलेलं. मी इथे फोटो टाकेल. आणि त्याच्यासोबत हा चॅलेंज करायला मजा आली. आणि मी फर्स्ट टाईम असाच विचार केला की वाय नॉट आपण जर चॅलेंज करतो आहे तर त्या पार्टचं त्या चॅलेंजच्या पार्टचं मी घाईघाईत बोलतो काय माहिती नाही का. तर त्या चॅलेंजच्या पार्टचं आम्ही जी टाईमपास असो किंवा काय मजा हसी मजाक असो किंवा कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो चॅलेंजच्या पार्टी तर तेही तुम्हाला दाखवतो. मग असं थ्रू आउट तुम्हाला आमचा दिवस कसा जातो ते तुम्हाला दिसेल. अँड मी पण आता डिसाईड केलं आहे की मला काहीतरी असं एकटं बसून काहीतरी चॅलेंज करायची इच्छा होती. म्हणजे एकट्यासाठी काहीतरी चॅलेंज. तर तुम्ही मला सांगा की बाहेर जाऊन मी माझ्या स्वतःसाठी एक चॅलेंज काय घेऊ शकतो. तुम्ही मला काहीतरी एक आयडिया द्या की मी असं चॅलेंज घेऊ शकतो काहीतरी. मग ते मी करायचं ट्राय करेल. अँड बस बाकी काय नाही. बाकी मस्त चाललं आहे दिवस. तुमचा कसा चालला आहे दिवस. मला काहीतरी वेगळं बोलायचं होतं बट काहीतरी तोंडात वेगळं निघालं.
अँड मला असं जॅकेट हवं होतं. माझ्याकडे ना जॅकेटचा मला शर्ट जास्त आवडतात. टी शर्ट्स वगैरे मी घालत नाही जास्त, कारण की बॉडी नाही आहे, हाफ जाऊ देते. तर म्हणून मग मी शर्ट्स वगैरे जरा जास्त होते माझ्याकडे. कॅज्युअल असं फॉर्मल खूप कमी शर्ट्स आहेत माझ्याकडे, कॅज्युअल्स आहेत. फॉर्मल ऑफिसमध्ये लागतात, बट मी नाही घालून जात. मेरे को नहीं जमता है ऑफिस में फॉर्मल में काम करने के लिए, नाही जमत मला. तर दीदीला मम्मीला आता आम्ही बाहेर जाणार ट्रिपवरती, तर तिकडे थंडगार काहीतरी असतं, थंडगार काहीतरी नाही, थंडगार वातावरण असतं. तर त्याच्यामध्ये मम्मीला हुडी हवी होती, तर ती हुडी यशने मम्मीला गिफ्ट केली आणि यशने मम्मीला ते गिफ्ट केलं. मम्मीने दीदीला मस्त आउटफिट एक गिफ्ट केलं. मी मला स्वतःला एक जॅकेट घेतलं आणि दीदीने यशसाठी काहीतरी घेतलं, मी आता मला आठवत नाही आहे. जाऊ दे, चल काय चल. अँड मी तुम्हाला हेच सांगेल की मी ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, फू नावाचं, तिकडे तुम्हाला भरपूर सारे जागा होती भेटेल. तर तिकडे नक्कीच मी फर्स्ट टाइम ट्राय केलेलं. अँड त्यांनी जे आम्हाला मँगो पुडिंग पण कॉम्प्लिमेंटरीमध्ये दिली, भारी वाटलं, मजा आली. फ्रीमध्ये सामान भेटतं ना, तर खूप मजा येते. अँड वरून खायचं सामान भेटेल तर अजूनच मजा येते. तर मी असंच ट्राय केलं की हा ब्लॉग असाच नॉर्मल ठेवायला, चिल ठेवायला, आमचं डे आउट कसं चाललं ते तुम्हाला दाखवायला, शॉर्ट क्लिप्स तुम्हाला दाखवायला. अँड बस बाकी काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला मजा आली असेल तर मला सांगा. कुठले मोमेंट्स मला आवडले असेल तर तेही सांगा. अँड मी आता जरा हळूहळू माझी एडिटिंग इम्प्रूव्ह करतोय, जरा मीम्स वगैरे टाकायचे ट्राय करतोय, जे रिलेटेबल असेल ते, नाही की सगळं भरून टाकायचं असं नाही. अँड मी आता जे जॅकेट्स घेतले, 3-4 जॅकेट्स घेतलेत. अँड मला सांगा, तुम्हाला जर ह्याची काय बोलतात, विंटर स्किन केअर रुटीन हवी असेल तर त्याची एक मी वेगळी व्हिडिओ बनवतो. अँड बस बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो चॅलेंज व्हिडिओ बघायचा असेल तर तो वाईब विथ याची चॅनलवरती आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड आपण भेटूया परत.